ओम शांती. माझं शरीराचं नाव पंकज आहे आणि मी 93 पासून ह्या ईश्वरीय कार्यात जुडलेलो आहे आणि मला आता टोटल 31 वर्ष झालेले आहे. तर खूप आनंदाची गोष्ट आहे की मी या ईश्वरीय कार्यामध्ये परमात्म्याने मला माझ्याकडनं अतिशय चांगल्या प्रकारचे कार्य केलेले आहे. जसं बस अभियान आहे, नंतर सायकल यात्रा आहे, ट्रॅक्स यात्रा आहे. तर सगळ्या प्रकारच्या यात्रेमध्ये मला सहभागी करून बाबांनी सेवेचं उत्तम संधी दिलेली आहे. आणि आता सध्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि ब्रह्मकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमानाने एक प्रकल्प चालतो आहे, यशब्रह्मा नावाचा. त्याच्या अंतर्गत मी सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून सेवा देत आहे. तरी खूप आनंदाची गोष्ट अशी की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांनी आपल्याशी टायअप केले आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे कोर्स आहे. पहिला आहे व्हॅल्यू एज्युकेशन फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, म्हणजे मूल्य शिक्षा पहिलं वर्ष, मूल्य शिक्षा दुसरं वर्ष, मूल्य शिक्षा तिसरं वर्ष. आणि डिग्री नंतरचा एक कोर्स आहे. हा कोर्स जो होता तो 12वी नंतरचा कोर्स आहे. याच्यानंतरचा जो कोर्स आहे तो डिग्री नंतरचा आहे. त्याला काउन्सिलिंग अँड मेंटल हेल्थ ह्या नावाचा तो कोर्स आहे. मानसिक आरोग्य आणि समुपदेशन नावाचा हा कोर्स आहे. तो गेल्या 2020 पासून आम्ही तो राबवत आहे आणि 2012 पासून व्हॅल्यू एज्युकेशनचे कोर्स राबवत आहे. तर टोटल या सेवेला 11 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर याच्यामध्ये 11 ते 12 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर 2020 पासून जो कोर्स चालू आहे मेंटल हेल्थ आणि काउन्सिलिंग नावाचा, त्या कोर्सला अतिशय चांगला स्कोप आहे समाजामध्ये. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 89 अभ्यास केंद्र आहे. म्हणजे 750 जे रजिस्टर केंद्र आहे आपले, ज्या ठिकाणी आपण अकाउंटच्या माध्यमातून आपण देवाणघेवाण करतो, तसे आपले 750 केंद्र आहेत महाराष्ट्रात. त्यापैकी 89 अभ्यास केंद्रांना आम्ही सिलेक्ट केलेले आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोऑर्डिनेशनसाठी, म्हणजे करारबद्ध केलेले आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे जे ॲडमिशन आहे त्या 89 केंद्रांच्या माध्यमातून आता अद्ययावत चालू आहे. आणि नाशिक हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं मुख्य केंद्र असून त्या ठिकाणाहून आम्ही ते ऑपरेट करत आहे. म्हणजे नाशिकचं नोडल ऑफिस ब्रह्मकुमारीचं आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं विद्यापीठ यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातील तमाम 89 अभ्यास केंद्रांसाठी आम्ही सेवा देत आहोत, म्हणजे कोऑर्डिनेशन करत आहेत. त्यामध्ये समुपदेशक आणि मूल्य शिक्षणाच्या कोर्सला दरवर्षी 250 विद्यार्थी राहतात, पण यावर्षी ती संख्या 400 वर गेलेली आहे. म्हणजे समाजामध्ये काउन्सिलिंग आणि मेंटल हेल्थ या कोर्सचं महत्त्व अतिशय वाढलं आहे. कारण समाजामध्ये ताणतणाव वाढलेला आहे, म्हणजे सायकोसोमॅटिक आजार जो आहे तो समाजात वाढलेला आहे. तर त्यासाठी ब्रह्मकुमारीच्या कोर कमिटीने ठरवलं, एज्युकेशन विभागातील व्हॅल्यू एज्युकेशनच्या प्रभागातील पांड्यामणी भाई यांनी हा सिलेबस तयार केलेला आहे. तर पांड्यामणी भाई जे आहे ते व्हॅल्यू एज्युकेशनचे भारतातले चेअरपर्सन आहे आणि जयकुमार भाई जे आहे ते सेक्रेटरी आहे आणि मृत्युंजय भाई जे आहे ते पूर्ण प्रकल्पाचे याचे प्रमुख आहेत. तर हिच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी की हिच्यामध्ये महाराष्ट्रातली जी ब्रह्मकुमारीची जी समिती आहे, PhD होल्डर्स, म्हणजे त्यांचं लौकिक जीवनामध्ये त्यांनी PhD केलेली आहे काउन्सिलिंगमध्ये. तर असे आम्ही प्रतिनिधी निवडलेले आहे प्रत्येक सेंटरमधून. तर 15 ते 20 जणांची ती कमिटी, त्याला आम्ही फॅकल्टी मेंबर म्हणतो. त्या फॅकल्टी मेंबरच्या आधारे आम्ही झूम क्लासच्या माध्यमातून आठवड्यातनं 2 दिवस याचे सेशन चालवतो. तर आणि वर्षभर असा तो जो सिलेबस आहे तो आम्ही राबवत असतो. तर याचे 6 विषय आहे. तर 5 विषय थेरॉटिकल असतात आणि 1 विषय जो असतो तो प्रॅक्टिकल असतो. 5 विषयांचा जो थेरॉटिकल जो विषय आहे त्याचं जे आहे लेखी पेपर, तो वर्षाच्या शेवटी ज्या 89 अभ्यास केंद्रांना आम्ही जोडलेले आहे, त्या 89 अभ्यास केंद्राच्या आवारामध्ये जे काही यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी त्यांच्या सुपरविजनमध्ये ही लेखी पेपर होतो आणि तोंडी आणि प्रॅक्टिकल त्या याच्यानुसार त्या केंद्रांवर तो प्रॅक्टिकल आणि हे होतो, प्रॅक्टिकल घेतलं जातं. आणि असाइनमेंट जे आहे ज्याला होमवर्क म्हणतो त्यालाही मार्क असतात. ते असाइनमेंट जे आहेत ते पण त्या ठिकाणी तपासले जातात. तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा अभ्यास करून घेतला जातो विद्यार्थ्यांचा. आणि प्रॅक्टिकल डेमो पण असतो. जसं आता काउन्सिलिंग अँड मेंटल हेल्थ जो हा विषय आहे की जर एखादा क्लायंट आला की त्याला कसं हँडल करायचं किंवा त्याला काउन्सिलिंग कशी करायची, त्याचे प्रॅक्टिकल डेमो पण आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, म्हणजे ट्रेनिंग देत असतो. म्हणजे याचा मूळ उद्देश असा आहे की समाजामध्ये जे मानसिक आरोग्य जे बिघडलेलं आहे घराघरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये 2 लोक जे आहे ते की मानसिक बिमारीने त्रस्त आहेत.
त्याच्यामुळे BP होतो, डायबिटीज होतो, म्हणजे सायकोसोमॅटिक आजार वाढत आहेत. तर प्रत्येक घरातले जे 2-2 लोक आहेत तर त्यांचं जे आहे समस्या ते दूर करण्याचं आमचं टार्गेट आहे की प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हे शिकलं पाहिजे हा कोर्स. त्या माध्यमातून त्यांचं समुपदेशनही होईल आणि त्यांना डिग्रीही मिळेल. आणि डिग्री मिळण्याचा फायदा असा आहे की मोठे मोठे कॉलेजेस आहेत, दवाखाने आहेत, त्या ठिकाणी याच्या जागा उपलब्ध आहेत. आता 10 जुलै 2024ला एक GR आलेला आहे तंत्र शिक्षण विद्यापीठाचा. त्याच्या अंतर्गत प्रत्येक कॉलेज आणि शाळांमध्ये एक काउन्सिलर कंपल्सरी केलेला आहे. म्हणजे त्यामुळे काउन्सिलर हे जे आहेत ते अधिकृत असावे. त्याच्यामुळे हे जे विद्यापीठाचं जे प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे काउन्सिलिंग आणि मेंटल हेल्थचं कोर्स केल्याचं 1 इयरचं, तर ते त्यांना फार उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये तर लागेलच ते, आणि दवाखान्यांमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एड्स विभाग असतात त्या ठिकाणी पण काउन्सिलर लावले जातात. तर सर्वसाधारण MSWचे विद्यार्थी त्या ठिकाणी लावतात. परंतु आपल्याकडे हा डायरेक्ट अधिकृत कोर्स आहे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे शासनाचं विद्यापीठ असल्यामुळे त्याचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रत्येक ठिकाणी रेग्युलर विद्यापीठांना जसं समकक्ष आहे तसंच हे प्रमाणपत्र फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की याच्यामध्ये बरेचसे 30 ते 40% लोक जे जुळलेले कोर्सला ते स्वतः एखाद्या बिमारीने ग्रस्त होते, मानसिक आजाराने ग्रस्त होते. कोणाला एन्झायटीचा त्रास होता, कोणाला अति हायपरटेन्शन होतं किंवा अतिविचार चालत होते. त्या लोकांच्या समस्या या कोर्समुळे दूर पण झालेल्या आहे आणि त्यांना प्रमाणपत्र पण मिळालं आहे. तर त्यांच्या समस्या काउन्सिलरकडे न जाता या कोर्सच्या माध्यमातून त्यांच्या समस्या दूर झालेल्या आहे. तर अतिशय आनंदाची ही गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, बरेच विद्यार्थी जे आहे ते चांगल्या ठिकाणी जॉबला पण लागलेले आहे. ते कोणी स्वतःचे काउन्सिलिंग सेंटर पण सुरू केलेले आहे. तर याच्यामुळे आपल्याकडे ह्या कोर्समध्ये जी थेरपी आहे ती इतर कोर्समध्ये नाही आहे. इतर कोर्सेसमध्ये असं बघितलं गेलं आहे की 3 महिन्याचा 6 महिन्याचा कोर्स असतो प्रमाणपत्र, आणि मोठी संस्था नसते, साधारण संस्थेच्याद्वारे ते प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नसतं. तर आपल्या याच्यामध्ये प्रॅक्टिकल आहे. नंतर शासनाची कमिटी आपल्याला मदत करत असते. मोठे मोठे जे स्पीकर आहे विद्यापीठाचे तेही याच्यात सहभागी असतात. तर खूप आनंदाची गोष्ट आहे की अशा प्रकारचा कोर्स आपल्याकडे आलेला आहे. आणि भविष्यात BSc इन काउन्सिलिंग म्हणजे 12वी नंतर काउन्सिलिंग आणि मेंटल हेल्थ हा एक कोर्स राहील. डिग्री नंतरचा कोर्स राहील MSc इन काउन्सिलिंग, तो 2 वर्षाचा कोर्स राहील. आणि हा झाला सायन्सच्या फॅकल्टीसाठी. आणि BA आणि BComच्या फॅकल्टीसाठी राहील पॉझिटिव्ह सायकोलॉजी. अशा 3 प्रकारच्या कोर्सेसचं आम्ही भविष्यात आयोजन करणार आहे. तरी जास्तीत जास्त जे आहेत आपले भाई बहिणी किंवा जे बघतायत ते त्यांनी जास्तीत जास्त या कोर्सचा लाभ घ्यावा. आता जून महिन्यापासून याची ॲडमिशन सुरू होणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी, विद्यार्थ्यांनी, जास्तीत जास्त समस्याग्रस्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. आणि याच्यामध्ये ॲडमिशन घेणारे जे विद्यार्थी ते इंजिनियर झालेले, त्याच्यात वयाची अट नाही आहे. कुठल्याही डिग्री घेतलेला विद्यार्थी हे करू शकतो आणि याच्यात वयाची अट नाही. दुसरा फायदा असा आहे की इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक हे असे लोक याच्यात जुळत आहेत. कारण त्यांच्या पुढे शिक्षक असेल तर विद्यार्थ्यांना ते काउन्सिलिंग कसं करायचं ते तिच्यात शिकतायत. आणि डॉक्टर असेल तर पेशंटला कसं त्यांनी समजा एखाद्या पेशंटला जर मोठी बिमारी असेल तर तिला आजार असेल तर तिला त्या समस्येतून कसं सोडवायचं ते काउन्सिलिंगच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे डॉक्टर्स शिकत आहे. आणि बरेचसे लॉयर असतात, वकील असतात, त्यांना पण काउन्सिलिंगची गरज पडते, फॅमिली काउन्सिलिंगची. तर कोर्टात जाण्याच्या पूर्वी फॅमिली काउन्सिलिंग केलं जातं आणि त्या माध्यमातून फॅमिलीला एकत्र आणलं जातं. तर त्या दृष्टिकोनातून पण फॅमिली काउन्सिलिंगसाठी या कोर्सचा जास्तीत जास्त उपयोग होत आहे. याच्यामध्ये चाइल्ड काउन्सिलिंग पण शिकवलं जातं. तर सर्व प्रकारच्या काउन्सिलिंग याच्यात शिकवल्यामुळे सर्व व्यापक हा कोर्स आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.